समर्थ भाग क्रमांक 115 श्रीराम। हा जो अध्याय आहे असा तर अध्याय अतिशय छोटा आहे। मागचा अध्याय सुद्धा छोटाच होता नो डाऊट, परंतु याच्यामध्ये बोध खूप चांगला सांगितला। म्हणजे लीला तर सर्वांना माहीत असलेलीच आहे, काही अशी नाही आहे, परंतु त्यातून बोध मात्र घेण्यासारखा आहे। आणि तो बोध जसं मी आपल्याला नेहमीच म्हणतो की जे काही आपल्याला श्रवण करायला मिळतं, जे काही आपल्याला वाचायला मिळतं, ते करत असताना आपण किती श्रद्धेने आणि किती तत्परतेने ते ऐकता ह्याच्यावरतीच आपल्याला फळ अवलंबून आहे। आणि जितक्या श्रद्धेने आपण हे ऐकाल, जितक्या मनपूर्वक ऐकाल, तितका त्याचा परिणाम प्रत्येकावर नक्कीच होतो। आणि अर्थात आपण सर्व भक्त आहात यात शंकाच नाही आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात कुठली शंका नाही आहे। आणि जसं मी आपल्याला म्हणलं की ह्या सर्व गोपिका ज्या आहेत यांनी हे व्रत केलं, 1 महिना व्रत केलं, यथासांग पूजा केली देवीची आणि मनामध्ये इच्छा हीच ठेवायची की माते आम्हाला ह्या नंदनंदनाला आमचा पती कर। 1 महिना झाला आणि एक दिवस त्यांनी नेहमीसारखंच ठरवलं की चला पूजा करायला जाऊया सकाळीच। सर्वच व्रजवासिनी ज्या होत्या कुमारिका अर्थात निघाल्या यमुनेकडे। निघताना एकमेकीला साद घालत, चल ग बाई निघाली मी, तू कुठे आहेस? बस जसं आपण आपल्या एकमेकाला मित्रमैत्रिणींना हाक मारतो कुठेतरी जाण्यासाठी, तसंच त्या एकमेकीला साद घालत सगळ्या निघाल्या। सर्व एकत्र जमल्या आणि मग अर्थात हातात हात घालून छानपैकी भगवंताचं स्मरण करत, भगवंताच्या लीलांचं गायन करत त्या निघाल्या। आणि त्यांनी असा विचार केला की आपण यमुनेमध्ये स्नान करूया जाऊन। अर्थात यमुना स्नान हे त्यांचं नेहमीचा रोजचा भाग होता, आपण ज्याला रुटीन म्हणतो तसं त्यांचा हा नित्यनेमाचा भाग होता की ते यमुनामध्ये त्या स्नान करायच्या। आणि स्नान आणि पूजा अर्चा हे सगळं एकाला एक लागून होतं। अर्थात स्नान करण्यामागे हेतू हाच होता की संपूर्ण जे आहे ते शुचिर्भूतता व्हावी माझी, आणि शुचिर्भूत झाल्यावरती मग पूजा करावी असा त्यांचा हेतू होता। आणि अगदी बरोबरच आहे, आपणही असंच करतो नाही का, की जेव्हा भगवंताची किंवा कोणाची पूजा करायची असेल, व्रत करायचं असेल, तर आपण अशाच प्रकारे व्यवस्थित स्नान करतो आणि स्नान वगैरे झाल्यावर मग आपण देवीची पूजा करतो। बस त्याप्रमाणेच या सर्वांनी ठरवलं आणि सगळ्या एकत्र जमल्या आणि सर्वच्या सर्व जे आहेत त्या यमुनेच्या तीरावर गेल्या। आणि यमुनाच्या तटावर गेल्यावर आपली सगळी वस्त्र त्यांनी काढून ठेवली नेहमीप्रमाणे आणि कृष्णाचं गुणगान करत त्या यमुनेच्या जलामध्ये उतरल्या। अर्थात स्नान करण्यासाठी, स्नान करताना अर्थात जलक्रीडा होणारच होती। बरोबरच आहे, आपण सुद्धा कधीतरी जेव्हा एखाद्या दिवशी जातो अशा ठिकाणी, आता आपण काय कुठल्या जलाशयात जात नाही, आता नदीत किंवा कुठे आपण जाण्याचे दिवस राहिले नाही आहेत, परंतु हल्ली आपली सर्व लोक आपण रिसॉर्टमध्ये जातो जिथे पाणी असते आणि मग आपण तिथे उतरतो आणि मग जलक्रीडाही होतेच, एकमेकाच्या अंगावर पाणी उडवणं वगैरे वगैरे, स्नान आपसुकच घडतं। आणि अर्थात गोपिका त्याला अपवाद नव्हत्या, गोपिका तर सर्व उतरल्या होत्या पाण्यामध्ये, स्नान करणं हा त्यांचा हेतू होताच होता आणि त्याप्रमाणे त्या स्नान करत होत्या। 1 महिना झाला हे ते करतच होत्या आणि त्यांच्या नेहमीच्या रुटीनप्रमाणेच किंवा नेहमीच्या त्यांच्या नित्यनेमाप्रमाणेच त्यांनी हे केलं होतं। आणि पाण्यामध्ये सर्वच्या सर्व ह्या गोपिका उतरल्या होत्या, जलक्रीडा करतायत, स्नान एकीकडे होते आणि जोडीला भगवंताच्या लीलांचं वर्णन, चिट चॅटिंग करत नव्हते। हा फरक लक्षात ठेवा। आम्ही पाण्यात उतरलो तर आम्हाला भगवंत काय कोणीच आठवत नाही, आम्हाला वेगळंच काहीतरी आठवू शकतं, परंतु ह्या गोपिकांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांना सर्व ठिकाणी भगवंताची आठवण व्हायची। म्हणून स्नान करत असताना सुद्धा त्या भगवंताच्या गुणांचं गायन करत होत्या आणि मग जलक्रीडा सुरू आहे। अशा प्रकारे ते जलक्रीडा करतायत अगदी मग्न होऊन। आणि मग भगवंताच्या मनात अशी इच्छा आली की चला आपण यांचं थोडीशी गंमत करूया। आणि म्हणून भगवंत तिथे आले, श्रीकृष्ण तिथे आले। अर्थात भगवंताला माहीत होतं की आपल्या गोपिका काय करतायत, गोपिका प्रार्थना काय करतात, सर्व त्यांना माहीत होतं। ते तिथे आले गुपचूप आणि त्यांची जी वस्त्र त्यांनी ठेवली ती काढून, ती वस्त्र त्यांनी सगळी आपल्याकडे घेतली आणि कदंबाच्या झाडावर चढले।
आणि कदंबाच्या झाडावर ते चढले आणि मग तिथून त्यांनी हाक मारली या सर्व गोपिकांना की अगं कुमारीनो, अगं गोपिकांनो, बघा तुमची वस्त्र कुठे शोधा जरा, आहेत का जागेवर. गोपिकांनी बघितलं, तिथे वस्त्र काढली होती, तिथे तर खरंच वस्त्र नव्हती. अरे आमची वस्त्र कुठे गेली. तेव्हा भगवंत म्हणाले, हे बघा ही वस्त्र इथे आहेत माझ्याकडे, बघितलीत ना, आम्ही झाडावर बसलोय, तुमची वस्त्र इथे आहेत, काळजी करू नका, अगदी अगदी सुरक्षित ठेवलेली आहेत. तेव्हा आता फक्त एक करा, तुमची वस्त्र घेऊन जा इकडे येऊन. एकीकटीने आलं तरी चालेल किंवा एकत्र आलात तरी चालेल. आता विचार करा, लौकिकामध्ये आपण विचार केला तर थोडंसं वेगळं वाटेल, म्हणून ते म्हटलं की लीला जी आहे ती लौकिकात घडलेली आहे, परंतु त्याचा अर्थ अलौकिक आहे. तर अर्थ अलौकिक जो आहे तो समजण्यासाठी आपल्याला थोडासा लौकिकाचा भाग विसरायला लागेल. आणि ती विसरण्याची जी क्रिया आहे ही अर्थात जेव्हा आपण अतिशय मनपूर्वक आणि श्रद्धेने हे ऐकतो तेव्हा ही सुद्धा गोष्ट आपोआप घडते. भगवंतानी तर गोपिकांना सांगितलं की तुमची वस्त्र माझ्याकडे आहेत, या आणि घेऊन जा. आता भगवंतानी ही एक प्रकारे थट्टाच केली, यात शंका नाही आहे, परंतु थट्टेचं स्वरूप वेगळं होतं. आता अशी थट्टा केल्यावरती गोपिकांची प्रतिक्रिया काय. तशी प्रतिक्रिया राग वगैरे काही आला नाही. त्यांना जरा कौतुकच वाटलं की कधी भगवंत आपला खोडकर आहे, कशा खोड्या करतोय, असंच त्यांना वाटलं. राग अजिबात आला नाही, कारण त्यांच्या मनात प्रचंड प्रेम होतं भगवंताविषयी. त्यामुळे त्याला अशा प्रकारची थट्टा करूनसुद्धा अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारचा राग असा आला नाही. हां, थोडंसं त्यांना लज्जा नक्की वाटली. अर्थात ती बट नॅचरल गोष्ट ज्याला आपण म्हणतो की ही तर होणारच होती गोष्ट, त्याप्रमाणे त्यांना थोडीशी लज्जा जरूर आली. पण त्या एकमेकीकडे बघून हसतच होत्या आणि हेच म्हणत होते, काय आपले कन्हैया आहेत, किती नटखट आहेत, किती ते कशा कशा प्रकारची आपली मजा करतात बघा. अशा प्रकारेच त्यांचा संवाद चालू होता. कुठेही त्यांना राग आला नव्हता, हसत होते त्या एकमेकीकडे बघून. पण हे सगळं सुरू असताना सुद्धा त्या पाण्याच्या बाहेर मात्र आल्या नाहीत. त्या पाण्याच्या बाहेर आल्या नाही, त्या पाण्यामध्येच उभ्या राहिल्या. तसं पाणी थंड होतं. इतक्या वेळ त्यांना या थंडपणाचा इतकी काही जाणीव झाली नाही, कारण जलद क्रीडा करत होत्या. पण आता त्यांची क्रीडा थांबली होती, कारण कन्हैयाने त्यांना हाक मारली होती. त्यामुळे त्यांचं क्रीडा करण्याचं जी काही गोष्ट होती थांबली होती आणि म्हणून त्या थोड्याशा भानावर आल्या. आणि भानावर आल्यावर त्यांना असं लक्षात आलं की अरे बाबा, इथे तर बऱ्यापैकी थंडी आहे. आणि त्या थंडीमुळे त्या कुडकुड करायला लागल्या, त्यांचं शरीर कापायला लागलं, गळ्यापर्यंत पाण्यात त्या बुडल्या होत्या. अर्थात ना, बरोबरच आहे, आंघोळ करायची म्हटल्यावर असं करायलाच पाहिजे. आणि तिथूनच त्या म्हणाल्या कृष्णाला, अरे बाबा कृष्णा, तू हे काय करतोयस, आमच्यावर हा असा अन्याय का करतोयस बाबा. तू सर्व व्रजवासियांचा लाडका आहेस नक्कीच, आमचा पण तू खूप लाडका आहेस नक्कीच, म्हणून तर आम्हाला राग तुझा नाही आला. आम्हाला माहिती आहे की नंदबाबांचा पण तू अतिशय लाडका आहेस, पण तरी तू हे असं नको वागू रे आमच्याशी. आम्हाला थंडी वाजते, तू आम्हाला आमची वस्त्र देऊन टाक बरं. आणि बघ कृष्णा, आम्ही तर तुझ्या दासी आहोत ना, आम्ही तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो की नाही, आणि ऐकेन नक्कीच, तेव्हा आमची वस्त्र परत दे. आणि कृष्णा, तुला धर्म काय म्हणतो हेही माहिती आहे ना. बघा त्यांनी कसं सांगितलं. एकीकडे त्या म्हणतात की कृष्णा, तू सर्वांचा लाडका आहेस व्रजवासियांचा, म्हणजे त्यात त्या पण आल्यास ना, नंदबाबांचा फार आहेस, पण आम्ही थंडीने कुडकुडतोय म्हणून आम्हाला वस्त्र दे. बघा कारण काय सांगितलं की आम्ही थंडीने कुडकुडतोय म्हणून आमची वस्त्र दे. हे कारण पुढे गेलं. असं नाही म्हणाल की आम्हाला वस्त्रांची गरज आहे. आम्हाला वस्त्रांची गरज काय, तर थंडीने कुडकुडतो आहोत. आणि परत एकीकडे हेही म्हणतात की आम्ही तुझ्या दासी पण आहोत. एकीकडे हेही म्हणतात की धर्म काय म्हणतो हेही तुला माहिती आहे कृष्णा, तेव्हा आमची वस्त्र दे. म्हणजे त्यांनी
सगळ्या गोष्टी कृष्णाला सांगितल्या, पण सूचकपणे सांगितल्या. आणि या सगळ्या गोष्टी सांगून त्या पाण्याच्या बाहेर यायला तयार नाहीत. आणि इतकं होऊन सुद्धा भगवंत जो आहे तो डिम्म, तो हालत नाही आहे, वस्त्र द्यायला तयारच नाही आहे. शेवटी ते म्हणतात, बाबा रे आमची वस्त्र दे ना आम्हाला, नाहीतर आम्ही नंदबाबाला तुझं नाव सांगू. अर्थात कृष्ण तसा वयाने लहानच होता, हे लक्षात ठेवा. बाबांना सांगण्या एवढं वय नक्कीच लहान होतं त्याचं. सगळ्या लीला त्यांनी बालपणीच केलेल्या आहेत. त्यामुळे हे वाक्य त्यांना नक्कीच लागू होतं की तू आमची वस्त्र दे ना, तर आम्ही नंदबाबांना तुझं नाव सांगू. भगवंतांनी सुद्धा, भगवंताला त्यांची लहर आलीच होती गंमत करायची. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणतात की असं आहे, तुम्ही एकीकडे मला असं म्हणता की आम्ही तुझ्या दासी आहोत, एकीकडे असं म्हणता की आम्ही जे सांगू ते करू, मी जे सांगेन ते करू. दासी आहात ना, दासी तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती तिच्यासाठी हुकूम असतो आणि त्या प्रतिप्रश्न करत नाहीत. तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता आणि माझ्या आज्ञेचं काही पालन करतच नाही आहात तुम्ही. मला तुम्ही धर्म सांगतात काय वगैरे वगैरे, एकीकडे हेही शेवटी सांगतात की तू आमची वस्त्र दे, नाहीतर आम्ही नंदबाबांना नाव सांगू, असंही म्हणताय. तेव्हा तुमची गोष्ट कुठली बरोबर आहे यातली? तेव्हा तुम्ही मला हे काही सांगू नका. तुमची वस्त्र मी द्यायला तयार आहे, नाही कुठे म्हणलं मी. तुम्हाला थंडी वाजते म्हणून तुम्ही वस्त्र मागता, ठीक आहे, मी कुठे नाही म्हणतोय. या इथे, इथे या आणि वस्त्र घेऊन जा. आणि जर तुम्ही दासी स्वतःला खरोखर समजत असाल माझ्या, तर माझी ही आज्ञा असं समजा आणि या आणि वस्त्र घेऊन जा. भगवंतावरती या सगळ्या गोष्टीचा काही परिणाम झाला नाही की धर्म काय वगैरे ते जे काय म्हणल्या, भगवंताला त्याच्यावर काही म्हणायचं नाही. तो म्हणला फक्त तुम्ही मला दासी मी आहे असं म्हणता आणि या. मग अर्थात थोडासा पेच क्षणभरच निर्माण झाला, पण नंतर नाही. दुसऱ्या क्षणी त्या सर्वच्या सर्व कुमारिकांनी, त्या सर्व गोपिकांनी निर्णय घेतला की नाही, आपण बाहेर जायचं आणि आपली वस्त्र घ्यायची. दुसऱ्या क्षणी सगळ्या बाहेर आल्या. थंडी प्रचंड होतीच, कुडकुडत होत्या थंडीने. अर्थात आपल्या दोन हातांनी त्यांनी आपलं शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आणि यमुने बाहेर आल्या. नॅचरली बरोबर असंच व्हायला पाहिजे. यमुनेच्या त्या बाहेर आल्या आणि भगवंताच्या जवळ आल्या. अर्थात भगवंत तेव्हा वृक्षावर बसले होते, कदंब वृक्षावर. भगवंताने वरूनच त्यांच्या खांद्यावर वस्त्र ठेवली आणि म्हणाला, मुलींनो ही घ्या तुमची वस्त्र. भगवंताला थोडासा आनंद झाला होता, ते हसत होते. म्हणे बरं झालं तुम्ही आलात, ही घ्या तुमची वस्त्र. आणि मग त्याने असं सांगितलं की काय आहे मुलींनो, की ही जी वस्त्र आहेत, तुम्ही अशा प्रकारे वस्त्र न नेसता पाण्यामध्ये उतरलात, स्नान केलं, इतके दिवस करतात, एक दिवस नाही, महिनाभर तुम्ही व्रत करतात देवीचं. आणि हे व्रत करताना सुशीरभूत होण्यासाठी तुम्ही पाण्यात उतरलात. आणि पाण्यात उतरल्यावरती तुम्हाला स्नान झाल्यावरती तुम्ही नंतर येऊन पूजा करायचं. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही जेव्हा विवस्त्र होऊन पाण्यामध्ये उतरता, तेव्हा जलदेवता वरुण आणि यमुना या दोघांचा सुद्धा अपमान होतो, अहवेलना होते. आणि तुम्ही देवाला प्रसन्न करण्यासाठी स्नान करत आहात, पण प्रसन्न होण्यापेक्षा त्यांची अवहेलनाच या गोष्टीत घडली. कारण विवस्त्र स्नान कधी करू नये असा संकेत आहे शास्त्राचा. आणि तो संकेत तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही तो संकेत आहे तो पाळला नाहीत. आणि न पाळल्यामुळे असं झालं आहे की जलदेवतेचा हा दोष तुम्हाला लागला आणि यमुना नदीची सुद्धा अवहेलना झाली. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याचं तुम्हाला पाप लागलं किंवा त्याचा दोष निर्माण झाला तुमच्या व्रतामध्ये. आणि व्रत जर तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करायचं असेल तर कुठलाही दोष त्याच्यामध्ये असता कामा नये. आणि म्हणून तुम्हाला हा जो दोष लागला आहे तो दोष लागला हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला हे सगळं केलं. आणि आता त्या दोषाचं निवारण कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्हाला जो दोष लागला आहे तो दोष निवारण होऊ शकतो, पण एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल. काय? की तुम्ही आपले हात मस्तकावर ठेवून
मला त्यांना नमस्कार करा, कोणाला जलदेवतेला आणि वरुणाला नमस्कार करा. हे जर केलात तर अर्थात तुमचा दोष दूर होईल. सर्व ह्या व्रजकन्यांनी हे ऐकलं की आपण अशा प्रकारे जे स्नान केलं त्याच्यामुळे दोष निर्माण झाला, आणि आपला दोष जर निर्माण झाला तर आपल्या व्रताचं फळ आपल्याला मिळणार नाही. आणि ते फळ म्हणजे अर्थात कृष्णाची प्राप्ती, हेच तर फळ त्यांना हवं होतं. आणि जर हे फळ मिळणार नसेल या दोषामुळे तर काय फायदा आहे हे व्रत करून. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण असं करूया. पण हे करत असताना सुद्धा भगवंतांनी त्यांना नमस्कार कसा करायला सांगितलं तर मस्तकावर हात ठेवून. हा विचार करा, तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा नाही मला माहीत नाही, परंतु नमस्कार करताना मस्तकावर हात ठेवायला का सांगितलं. नमस्कार करताना हात जोडायला सांगायला पाहिजे होते, साष्टांग नमस्कार घालायला सांगायचं होतं, दंडवत घालायला पाहिजे होता. पण नमस्कार करताना त्यांनी हे सांगितलं की तुम्ही हात डोक्यावर ठेवून नमस्कार करा. असं सांगण्याचं कारण काय होतं. कारण स्पष्ट आहे, अगदी स्पष्ट कारण आहे. कारण ते कारण अर्थात गोपिकांना लक्षात आलंच होतं, आणि म्हणून गोपिकांनी ठरवलं की नाही, आपण जे आहे हे भगवंतांनी जसं सांगितलं तसं करायचं. कारण आपल्याला व्रतामध्ये उणीव राहिलेली चालणार नाही. काय वाटेल ती किंमत आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु आमचं व्रत पूर्ण व्हायला पाहिजे, ते पण दोषरहित. कारण भगवंताची प्राप्ती, कृष्णाची प्राप्ती आम्हाला कशी होईल त्याच्याशिवाय. आणि म्हणून त्यांनी त्या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही की आम्ही अशा प्रकारे हात ठेवल्याने कसा नमस्कार होतो, काही नाही. आम्हाला कृष्णाने सांगितलं आहे, भगवंतानीच सांगितलं आहे, आणि त्याची प्राप्ती होण्यासाठी तो काय म्हणेल ते आम्ही करायला आहोत. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट न विचारता त्याने आपले दोन्ही हात जे इतके वेळ आपलं शरीर झाकण्यासाठी वापरले होते ते हात डोक्यावर ठेवले आणि मग नमस्कार केला. नमस्कार झाला तो वाकून. आणि अशा प्रकारे गोपिकांनी भगवंताच्या या सर्व गोष्टीचं पालन केलं. नमस्कार तर केला त्याने जलदेवतेला, वरुणाला, आणि एक नमस्कार अर्थात मनामध्ये ते केला श्रीकृष्णाला. कारण शेवटी सर्व कर्माचे साक्षी कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण. आणि हेच माझ्या पापांचे परिमार्जन करणार हे पण त्यांना थोडंफार माहीत होतं, नाही असं नाही. आणि म्हणून त्यांनी निसंकोचपणे नमस्कार केला. आणि अर्थात भगवंतांनी लगेच दुसऱ्या क्षणी त्यांना सांगितलं की आता ही वस्त्र ती घ्या आणि तुम्हाला वस्त्र लिहून तुम्ही यानंतर परत. अशा प्रकारे त्यांनी केलं. बघा आता लौकिकामध्ये कसं घडलं की भगवंतांनी ह्या सर्व कुमारिकांना ते काय टोचून बोलले, त्यांना त्यांची लाज सोडायला लावली. बघा लौकिकामध्ये हेच घडलं की नाही. पहिल्यांदा निर्वस्त्र होत्याच, त्या निर्वस्त्र बाहेर यायला सांगितलं. निर्वस्त्र बाहेर आल्यावर सुद्धा हात डोक्यावर ठेवून नमस्कार करायला सांगितला. म्हणजे जे काही त्यांनी थोडंफार शरीर झाकलं असेल तेही झाकता कामा नये, अशा प्रकारे त्यांनी त्यांना नमस्कार करायला लावला. म्हणजेच वस्त्रहरण त्यांचं खऱ्या अर्थाने केलं की संपूर्णपणे अशा प्रकारे त्यांनी नमस्कार करा. आणि इतकं होऊन सुद्धा गमतीचा भाग आहे की अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना करायला लावून सुद्धा त्यांना त्याचा राग नाही आला. त्यांच्या मनामध्ये इतकी प्रीती आणि इतकं प्रेम आणि इतका विश्वास आणि इतकी श्रद्धा होती श्रीकृष्णाविषयी की त्या म्हणत होत्या की आम्ही तू काय सांगशील ते करू, फक्त आम्हाला तुझी प्राप्ती व्हायला पाहिजे, हे एकच त्यांच्या मनात इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे केल्या. त्यांच्या मनामध्ये कुठेही चलबिचल झाली नाही. आणि जेव्हा अशा प्रकारे त्यांनी हे केलं तेव्हा अर्थात भगवंत संतुष्ट झाले. गंमत बघा, आता यातूनच जो संदेश आहे तो हाच आहे की जसं ते आपण गाणं नेहमी ऐकतो, डेरे कान्हा सोई लुगडी, हे गाणं आहे. त्यातल्या काही लाईन्स फक्त मी तुम्हाला सांगतो की त्याने जसं म्हणलंय की सुरुवातीला त्यांची स्थिती काय होती, आई नवयाची किमया सारी, लाजवंती मी भोळी बावरी, कशी येऊ मी काठावरती मदनाची लालडी. सुरुवातीला भगवंतांनी जेव्हा सांगितलं काळजी करू नका, तुमच्या
सगळी वस्त्र आमच्याकडे. तेव्हा ही त्यांची स्थिती होती. त्या तरुण होत्या, यायला पहिल्यांदा तयार नव्हत्या. कशा यावं? कारण का की लाज तर वाटणारच, तरुण पण आहेत. हे सगळी त्यांची सुरुवातीची स्थिती होती. मग तेव्हा त्यांनी काही लटकी कारणं सांगितली की आम्हाला थंडी वाजते, आम्हाला वस्त्र दे, थंडी वाजते, वस्त्र दे. हे त्यांनी लटकं कारण सांगितलं. आणि अर्थात मुख्य कारण हेच होतं की लाजवंती मी भोळी बाबरी, हे खरं कारण होतं. आणि कशी येऊ मी काठावरती मदनाची लालडी, बरोबर, हे खरं कारण होतं त्यांचं. पण तरी जेव्हा भगवंत देत नव्हते ते परत म्हणाले की अहो काय करू, आम्हाला थंडी वाजते, वस्त्र द्या, वस्त्र द्या. तरी भगवंत द्यायला तयार नाहीत. मग शेवटी नाईलाज तर त्या बाहेर आल्या. आणि आल्यावर सुद्धा भगवंतांनी वेगळ्या प्रकारची गोष्ट सांगितली. आणि हे करत असताना जेव्हा त्यांना नमस्कार करायला सांगितलं तेव्हा त्यांनी भगवंताचं ऐकून नमस्कार केला. पण तो नमस्कार करताना इथे ह्या ठिकाणी 4 लाईन्स कसे आलं बघा, की हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. बघा, हा भाव त्यांनी जेव्हा नमस्कार केला भगवंतांनी सांगितलेला तसा, की लौकिकामध्ये त्या अशा निर्वस्त्रच बाहेर आल्या होत्या, तरी पण काही भाग झाकलेला होता. परंतु भगवंतांनी जेव्हा अशा प्रकारे नमस्कार करायला सांगितला, हात जोडिता बंधन तुटले, हा जो भाग आहे तो या ठिकाणी लागू आहे. की जी काही थोडीफार लज्जा त्यांना वाटत होती तेव्हा ती त्यांनी झाकली होती. परंतु जेव्हा त्यांनी अशा प्रकारे हात जोडले, हात जोडिता बंधन तुटले, जे काही थोडंफार शरीराची त्यांना वाटत होती की माझं शरीर माझं असं, हात अशा प्रकारे ठेवून जेव्हा त्यांनी नमस्कार केला तेव्हा बंधन तुटले. शरीर हे वरचं झाकण आहे, माझा आत्मा जो आहे तो भगवंताचा आहे, भगवंत आणि मी एकच आहे, ही ती भावना आहे. पण हे शरीर जे आहे हे वरचं झाकण आहे, खूप खूप वरचं झाकण आहे. त्याच्यावरची वस्त्र म्हणजे त्याच्याही वरचं झाकण आहे. भगवंत आतमधल्या आत्म्याचा आहे आणि मी त्याच्या आत्म्याची आहे. शरीर हे वरचा भाग आहे. पण जोपर्यंत ही बंधनं माझी तुटत नाहीत तोपर्यंत मी कसं भगवंताजवळ, आणि भगवंत तुम्हाला कसं जवळ करणार, तुमची देहबुद्धी संपली पाहिजे. हा त्यांना म्हणायचं भाग, की हात जोडिता बंधन तुटले, शरीराचं बंधन संपलं की लाज लज्जा काय नाही, अरे कसलं शरीर हे पण भगवंतानीच दिलं ना मला. आता जीवाला मी पण कुठले, मी पणच नाही. मी हा म्हणलं की माझं शरीर, माझे कपडे, माझे वस्त्र, माझे दागिने, माझं घर सगळं आलं. पण आता जेव्हा मी अशा प्रकारे तुझ्या चरणी शरण येते, अशा प्रकारे जेव्हा सगळ्या गोष्टी सोडून देते, तेव्हा जीवाला मी पण कुठले. आणि मग काय, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली खुडी. ही खरी गोष्ट घडली की माझा आत्मा आहे आणि तुम्ही तर परमात्मा आहात, देव आहात. माझा आत्मा हा आत्मा आहे, पण तुमच्या आत्म्याला आत्मा नाही म्हणणार, परमात्मा म्हणणार मी. आणि अशा ह्या परमात्म्याला माझ्या आत्म्याने ही कुडी म्हणजे हा देह अर्पण केला की ज्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे. पण जोपर्यंत माझ्या मनामध्ये अशा प्रकारची भावना होती की माझा देह, मी तरुण आहे वगैरे वगैरे वगैरे, ही भावना जोपर्यंत शिल्लक होती तोपर्यंत भगवंत त्यांचा होऊ शकत नव्हता. आणि म्हणून भगवंतांनी त्याने हे सगळं करायला लावलं लौकिकामध्ये. जे भागवतात त्यांनी म्हणलंय की भगवंतांनी त्यांना लाज सोडायला लावली, भगवंतांनी त्याची थट्टा केली, त्यांना वाटेल जसं नाचवलं, त्यांची वस्त्र हरण केलं, सगळं केलं. तरी पण जेव्हा त्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा अतिशय आनंदाने जेव्हा केलं तेव्हा ती गोष्ट घडली की त्यांच्यामध्ये जो भाव होता तो खऱ्या अर्थाने निर्माण झाला. की त्यांच्या मनामध्ये जेव्हा अशा प्रकारे नमस्कार केला त्यांना म्हटलं की काही नाही, माझा आत्मा हा आणि समोरचा जो परमात्मा आहे मी एकच आहे. हे शरीर काय आहे, मध्ये आलेली अडचण आहे, शरीराची गरज नाही. आत्मा माझा जो आहे तो त्याला मी माझा अर्पण केला. शरीर तर वरचा भाग आहे, वस्त्र त्याच्याही वरची आहेत, मला याची काही गरज नाही आहे. अशा प्रकारचा भाव निर्माण झाला. म्हणून त्यांनी म्हणलं किती सुंदर की हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण कुठले, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी. ही स्थिती भक्तीमध्ये यायला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये असं मला वाटलं पाहिजे की माझा आत्मा हा जो आहे तो परमात्म्याच्या मध्ये मी अर्पण केलेलं आहे. हे सगळं वरचा भाग आहे, ह्याच्याशी मला काही फरक पडत नाही. हे आहे काय नाही काय,
हे माझ्यासाठी अडकाठी आहे. मला हा असला तरी ठीक आहे, नसला तरी ठीक आहे. मी तुमच्याशीच प्रतिबद्ध आहे, मी तुमच्याशीच लीन झालेले आहे. ही भावना मला आली पाहिजे. आणि ही भावना जेव्हा येते तेव्हा परमेश्वराच्या आपण खऱ्या अर्थाने जवळ येतो. गोपिकांच्याकडे ही अवस्था यायला थोडासा भाग शिल्लक होता, फक्त थोडा. आणि अर्थात परमेश्वराला हे पाहिजे होतं की माझ्या गोपिका ज्या आहेत त्यांना जर मी जवळ घ्यायचं असेल, जर त्या माझ्याकडे येऊ इच्छित असतील, तर अर्थात त्यांनी ही सगळी बंधनं सोडली पाहिजेत. किंबहुना हे जे काही एक भाग शिल्लक आहे हाही तुटला पाहिजे. जेव्हा हा सुद्धा भाग तुटेल माझा, तेव्हा मी यांना जवळ घेऊ शकतो. जसं आपल्या महाराजांच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण आहे की आई जेव्हा स्वयंपाक करत असते सोवळ्यामध्ये, तेव्हा लहान मुलगा म्हणतो, आई मला तुझ्याकडे यायचं आहे. तेव्हा आई म्हणते, तुला मी कशी जवळ घेऊ? तेव्हा जवळ घेण्याचा एक मार्ग असतो, एक तर सोवळं नेस, नाहीतर सगळे कपडे काढून टाक आणि माझ्याकडे ये. हा एक भाग पण चालतो. आणि मग तो मुलगा अर्थात लहान जो आहे तो आपल्या अंगावरची वस्त्र फेकतो आणि आईला येऊन मिठी मारतो. आणि आई म्हणते, आता ये, आता तू माझा आहेस. ही स्थिती माझी आणि भगवंताची आहे की भगवंताजवळ मला जायचं आहे जो सर्वाच्या पलीकडे आहे. परंतु माझ्याकडे इतक्या उपाधी आहेत की इतक्या सगळ्या जर उपाधी मी जर घेतल्या तर भगवंताच्या जवळ कसं जाणार मी? या सर्व उपाधी ज्या आहेत त्या माझ्या गेल्या पाहिजेत. आणि त्या जेव्हा जातात तेव्हाच आपण भगवंताचं, जशी जशी माझी उपाधी कमी होते, एक एक उपाधी कमी होते, मी हळूहळू हळूहळू भगवंताच्या जवळ जायला लागतो. उपाध्या आपोआप कमी होतात. हे आपल्यालाही लक्षात येईल की आपण जेव्हा भगवंताची जी काही उपासना करतो तेव्हा आपल्या उपाध्या हळूहळू उपाध्या कमी होणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जोपर्यंत जितक्या जास्त उपाध्या तितक्या तुम्हाला परमेश्वराकडे जायला वेळ लागतो आहे. उपाध्या कमी झाल्या पाहिजेत. आणि भगवंतानी सुद्धा हा विचार केला की माझ्या या ज्या गोपिका आहेत, या सख्या ज्या आहेत, यांना माझीच प्राप्ती करायची म्हणून हे व्रत करतायत, पण त्यांच्यात अजून काही उपाधी शिल्लक आहेत आणि त्या उपाध्या गेल्या तरच मला त्यांना जवळ करता येईल ना. आणि म्हणून त्यांनी हे अशा प्रकारे लौकिकामध्ये हे सगळं घडवलं. पण त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे की अशा प्रकारे त्यांनी आपल्या ह्या प्रियतम अशा ह्या सर्व गोपिकांचं जे आहे ते देहबुद्धी काढून टाकली. आणि देहबुद्धी काढून टाकल्यावरती शिल्लक राहिला आत्मा. बस आत्मा राम शिल्लक राहिला आणि परमात्मा समोर होता. आणि जेव्हा हे घडलं तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले की तुमच्या मनातली इच्छा मी आधीच जाणली होती. तुमच्या मनातली इच्छा मी आधीच जाणली होती की तुम्हाला मी पाहिजे आहे. तुम्हाला मला पती म्हणून तुम्ही मला स्वीकार करू इच्छिता. आणि तुमचा हा संकल्प जो आहे त्याला माझी संमती पण आहे. हा संकल्प पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा पण आहे. पण हा संकल्प पूर्ण होत असताना ज्यांनी आपली देहबुद्धी जाळून टाकली किंवा ज्यांनी आपली बुद्धी मला अर्पण केली, अशीच लोक माझ्याकडे येऊ शकतात. कारण माझी बुद्धी वेगळं सांगते. माझी बुद्धी म्हणेल, अरे तू शरीरावरती तुझ्या कपडा नाही आहे, काय करतोयस तू? माझी बुद्धी सांगेल, अरे कोण बघेल तर काय म्हणेल? माझी बुद्धी सांगेल, अरे तू पुरुष आहेस, समोर एक स्त्री आहे. माझी बुद्धी सांगेल, तू एक स्त्री आहेस, समोर एक पुरुष आहे. काय सांगेल ते माहीत नाही. मग हे सगळं जे आहे त्याच्या पलीकडे आहे परमेश्वर. परमेश्वर हा काय असा नाही आहे. आणि हे सगळं जाण्यासाठीच त्याने हे सगळं केलं. तो म्हणाला, भगवंत म्हणाले की माझी इच्छा आहे की तुमचा संकल्प पूर्ण व्हावा, पण त्याच्यासाठी तुमची बुद्धी मला समर्पित होणं जरूर होती, जी तुम्ही आता केली. बुद्धीचा वापरच नाही केला. समर्पित केले म्हणजे माझी नाहीच आहे बुद्धी. तू जे सांगशील ते मी करणार. बुद्धी माझी काही नाही. बुद्धी संपली. बुद्धी म्हणजे काय? माझी देहबुद्धीच आहे ना. आपली बुद्धी ही देहबुद्धी आहे. आणि देहबुद्धीच्या चिंध्या झाल्या पाहिजेत. देहबुद्धी जळाली पाहिजे. आणि जेव्हा देहबुद्धी जळते तेव्हा अर्थात आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे येतो. आणि त्याला भगवंताची इच्छा होती की त्या आपल्या जवळ यावा. आणि म्हणून त्यांनी त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ही लीला केली. आणि मग ते म्हणाले की आता तुम्ही मला संपूर्णपणे तुमची बुद्धी समर्पित केली आहे
आणि जे मला त्यांची बुद्धी समर्पित करतात त्यांना कुठलीही सांसारिक कामना होणार नाही. माझ्या चरणी जो लीन होतो, भगवंतांनी सांगितलं, भगवद्गीतेत तर अनेक ठिकाणी सांगितलं की जो माझ्या चरणी पूर्ण लीन होतो त्याला त्याची सगळी काळजी मी घेतो, त्याच्या सगळ्या वासना संपवतो, सगळं मी करतो. फक्त माझ्या चरणी शरण ये. योगक्षेम तर मी येऊन चालवतो, तो तर बघायचीच गरज नाही. योगक्षेम चालवणं हा तर भगवंताच्या डाव्या हाताचा मळ आहे. ते त्यांनी सांगितलंच आहे की योगक्षेमम वहाम्यम, तो काय बघायचीच भाग नाही. फक्त माझ्या चरणी अनन्य भावाने, जशा गोपिका अनन्य भावाने शरण आले, यावेळेस शरणागत त्या पहिल्यापासून होत्याच, पण ही अनन्यता जी काय थोडी शिल्लक होती व्हायची ती भगवंताने घडवली या ठिकाणी अशा प्रकारची लीला करून. त्यांची जी काही थोडीफार देहबुद्धी शिल्लक होती ती भगवंताने काढून घेतली आणि पूर्णपणे त्यांना आपल्या चरणी समर्पित भावना त्यांनी उगवली. भगवंत म्हणतात की जे आपली बुद्धी मला समर्पण करतात त्यांची कधीही जे आहे कुठलीही त्यांच्या मनामध्ये भोग वासना त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही. कारण त्यांनी उदाहरण खूप छान दिलं की ते म्हणतात एखादं बीज कुठलंही जर भाजलं किंवा उकळलं तर ते परत रुजत नाही, त्यातून कधी अंकुर फुटत नाही जर भाजलं तर. तशी परिस्थिती जेव्हा तुम्ही तुमची देहबुद्धी जाळून टाकता, तुमची देहबुद्धी भगवंताला समर्पित करता, तेव्हा तुमच्या बुद्धीमधून कुठल्याही प्रकारचं असं पीक येणार नाही की जे देहबुद्धीला पूरक असेल. आणि हीच गोष्ट भगवंतांनी गोपिकांच्या बाबतीत केली. तो म्हणाला तुम्ही तुमची देहबुद्धी आता मला पूर्णपणे अर्पण केली आहे, त्यामुळे आता ही खात्री बाळगा की तुमच्या मनामध्ये आता कधी देहबुद्धी येणारच नाही. कुठल्याच प्रकारची जी काही थोडी 5-10% शिल्लक होती ती भगवंतांनी ही लीला करून संपवली. पूर्ण निर्दोष झाल्याशिवाय भगवंत कोणाचा स्वीकार करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि भगवंतांनी त्यांना पूर्ण निर्दोष बनवलं आणि मग त्यांचा स्वीकार कर. कारण भगवंतांनी आधीच ठरवलेलं की मला तुमचा संकल्प माहिती आहे आणि तो पूर्ण व्हायला माझी संमती आहे, पण माझ्याकडे येण्यापूर्वी पूर्ण शुद्धता तुमची व्हायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी ही लीला केली आणि त्यांच्या मनातली जी काही थोडीफार शिल्लक होती ती देहभावना पूर्णपणे घालवली आणि त्यांना पूर्ण पवित्र करून टाकलं. आणि मग म्हणाले आता तुमची साधना सिद्ध झाली आहे. कुठलीही गोष्टीचं फळ देण्यापूर्वी भगवंत असेल किंवा गुरु असेल आपली परीक्षा बघितल्याशिवाय तुम्हाला ते फळ देणार नाही, हे लक्षात ठेवा. गुरुसुद्धा तुम्हाला पुढे घेऊन जाताना तुमची कुठली तरी एखादी अशी परीक्षा बघणार, हे खूणबाग तुम्ही बाळगा, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही डिटर्मिनेशनने ती पायरी पूर्ण करता, नाही मी काही झालं तरी माझी उपासना सोडणार नाही, मी हा खंड पडू देणार नाही, अशा प्रकारची जिद्द तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा ते तुम्हाला पुढल्या पायरीवर घेऊन जातात किंवा तुमच्यावर जी काही गोष्ट करायची ती तेव्हा करतात. प्रत्यक्ष महाराजांनी पहा अनुभव घेतलाच आहे ना, आपण वाचलंच आहे की त्यांची किती सत्व परीक्षा बघितली तुकाई महाराजांनी. जीवावरचं संकट आणलं होतं ना, लहान मुलांना पुरून टाकलं आणि त्याच्यावर त्यांना बसवलं आणि सांगितलं काही बोलायचं नाही. आणि पालक आल्यावर म्हणले हाच तो बुवा यांनी तुमच्या मुलाला मारलाय, मारा याला. आणि सांगितलं तू काही बोलायचं नाही. किती त्याला मारहाण केली असेल, बेदम मारलं महाराजांना. पण गुरूंचा जी काय आज्ञा आहे ती मग पालन करणं. माझी बुद्धी काय म्हणली असती, अहो मी मारलंच नाही मुलांना, ह्यानीच मारलं आहे आणि मला कशाला तर मारता, असं म्हणायला हरकत नव्हती नाही का. पण देहबुद्धी पूर्ण सोडून दिली होती महाराजांनी, समर्पित केली होती. भगवंत जे म्हणतं की समर्पित करा मला देहबुद्धी, त्यांनी आपल्या गुरूंना समर्पित पडली. नो क्वेश्चन. तुम्ही काय म्हणालात, इथे बसलो, काय म्हणालात, काही बोलायचं नाही, मार जे काय होईल ते मार देत आहेत का, आमच्या मुलाला मार खात आहेत. ही देहबुद्धी समर्पित करणं म्हणतात. आणि अशा प्रकारे जेव्हा देहबुद्धी संपूर्ण समर्पित होते तेव्हाच फळ मिळतं. महाराजांना गुरूंनी अनुग्रह दिले आणि म्हणाले जे प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना विश्वामित्राने वशिष्ठांनी दिलं ते सर्व मी तुला आज देतोय, असं म्हणून त्यांना अनुग्रह दिला. 2 वेळा अनुग्रह दिला. विचार करा, अनुग्रह मिळणं साधी गोष्ट नाही. किती कठीण परीक्षा महाराजांची पण त्यांनी घेतली होती. अशीच कथा आपण अजून एक ऐकली आहे नाही का.
ऐकली असेल, नसेल ऐकली, छोटीशी आहे सांगतो. तुकाई महाराजांची कथा आपण ऐकली असेल. त्यांनी पण अशीच आपल्या एका शिष्याची अशीच त्यांनी टेस्ट घेतली होती, अशीच परीक्षा घेतली होती. खूप मोठा भक्त होता तुकाई महाराजांचा, महाराजांच्या गुरूंचा खूप मोठा भक्त होता. प्रत्येक ठिकाणी त्याला बोलवायचा, तुमच्याशिवाय माझं काही होत नाही. चांगली गोष्ट आहे. लग्न झालं, लग्नाला ते आले नव्हते, नंतर ते आले यथावकाश. आल्यावरती त्यांना खूप आनंद झाला. अरे बाबा, माझे गुरु आले. गुरूंना पाया पडले. महाराज, आपण आलात मला आशीर्वाद द्यायला, मला आनंद झाला. आपली काय सेवा करू? म्हणे सेवा करायची तुला? हो हो सांगा. एक सेवा करू शकतो. आजच लग्न झालं ना? हो. मग आज रात्र तुझी पत्नी मला पाहिजे. पहिली रात्र मला करायची तिच्याबरोबर. सर्वांसमोर ही मागणी केली. लग्न झाल्यावर आले होते, सर्व लोक तिथे होते. सर्वांसमोर गुरुनी सांगितलं, तुला माझी सेवा करायची, तुझी पत्नी मला दे आजची रात्र. बोला काय उत्तर आहे? आता देहबुद्धी काय सांगते आमची? आपण गुरुला म्हणाल असतं, अहो काय महाराज मागता, तुम्हाला काय वाटतंय की नाही? काय मागितलं तर काय, एक वेळ माझी सगळी संपत्ती मागायची होती. अहो हे असं मागण्याने तुम्हाला तरी शोभतं का मागायला? लोक काय म्हणतील? माझी पत्नी काय म्हणेल? माझे आईवडील काय म्हणतील? तिचे आईवडील काय म्हणतील? अनेक प्रश्न होते ना. पण भक्त होता तो, खरा भक्त होता. तो म्हणाला, महाराज तुम्ही हे मागितलं? अरे किती आनंदाची गोष्ट आहे. वा वा वा, तुम्ही मला काहीतरी मागितलं, हेच माझं भाग्य आहे. मी नशीबवान आहे की तुम्ही आज मला काहीतरी मागितलं. पत्नी माझी तुमचीच आहे. माझं सगळं तुमचंच आहे. हो, माझं काय आहे? माझं काही नाही. मीच तुमचं आहे. म्हणलं माझी प्रत्येक घेऊन जा. ही पत्नी आहे ना, ही आज नाहीतरी माझ्यासाठी शय्या तिथे सजवलेलीच आहे. आज पहिली रात्र आहे, सगळंच आहे, तुम्ही या रात्री. ते म्हणजे ठीक आहे, येतो मी रात्री. निघून गेले. दुसऱ्या क्षणी उलट्या पावली तुकाई महाराज निघून गेले. संपूर्ण गावात चर्चा की काय हे गुरु, कसले ह्यांचे गुरु? हा काय गुरु आहे? हा भामटा आहे. आपल्या शिष्य मानणाऱ्या ह्या व्यक्तीकडे ह्याने त्याच्या पत्नीचा पहिली रात्र मागितली. काय हे? याला समजत कसं नाही या माणसाला. सगळे लोक त्याची निर्भत्सना करायला लागले. परंतु जो भक्त होता तो अतिशय शांत होता. तो म्हणला, मी कोणाचं ऐकणार नाही. त्यांनी फक्त आपल्या पत्नीला सांगितलं, बाई गं, तू ऐकलंस ना माझ्या गुरूंची काय मागणी आहे? की असं असं पहिली रात्र तू त्यांच्याबरोबर काढायचीस. ती पण त्याची खरी पत्नी होती, पतिपरायण, खरोखर सती. कुठलाही तिने विचार न केला की पती माझा जो आहे तो त्याची मी पत्नी आहे आणि मी सतीव्रत अंगारलेलं आहे. नो क्वेश्चन. ती म्हणली, ठीक आहे, तुम्ही सांगितलं तर ते आज्ञाच आहे माझ्यासाठी आणि चांगली गोष्ट आहे. गुरूंची सेवा मला करायला मिळते, ह्याच्यासारखं भाग्य नाही माझं. मी आनंदाने ह्या गोष्टीला तयार आहे. आणि अशा प्रकारे ती तयार झाली खुशीने. आज्ञा आहे म्हणून नाही, खुशीने तयार झाली. सर्व गाव मागून छिथू करते की काय झालं आहे, अभूतपूर्व खराब गोष्ट घडली आहे, काय ही लोक आहेत वगैरे सगळं चालू आहे चर्चा. या दोघांना काही फरक पडला नाही. ठरल्याप्रमाणे झालं. संध्याकाळ झाली, यथावकाश वेळ झाली आणि तुकाई महाराज दत्त म्हणून उभे ठाकले नेहमीसारखे, अस्ताव्यस्त कपड्यामध्ये, एका हातात चिलीम. आल्याबरोबर भक्त म्हणाला, या 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 महाराज, तुमचीच वाट बघतोय. हे शयनयान आहे, त्याआधी काहीतरी खा. दुधाचा प्याला ठेवलेला आहे, विडा ठेवलेला आहे, सगळं काय आहे, आपण घ्या, आपल्याला जसं हवं तसं. ते म्हटलं, सगळं मी घेतो, तुझा आता. सर्व गाव लोटलेलं की काय होतं बघायला. सर्वांच्या समोर तुकाई महाराज त्या शयनगृहात गेले जिथे याची नवपरिणीत पत्नी या भक्ताची बसलेली होती पलंगावर. दरवाजा बंद झाला. बाहेर सर्व लोक उभीच. काय होतं आतमध्ये? सर्व लोक बाहेर उभे आहेत. काय होतं आज बघायचंच आहे आम्हाला. भक्त शांत होता. भक्त म्हणला, आनंद आहे मला की आपण हे करत आहात. खुश. भक्त छान बसले. आणि थोड्या वेळाने आवाज आला. कसला आवाज आला? एक लहान बाळ रडण्याचा आवाज आला. सर्व लोक म्हणले, हे कसला आवाज येतोय? काय आवाज येतोय? आणि बाळ जोरात रडत होतं. त्यांनी दरवाजा उघडला की काय आत्मय झालंय आणि बघतात तो काय, पलंगावरती एक छोटंसं बाळ रडत होतं आणि त्या बाळाला स्तनपान करत होती
परिणित पत्नी यांची, जिचं नुकतं लग्न झालं होतं, परंतु त्या बालकाचं प्रेम बघून तिला पाना फुटला होता आणि तिने त्याला पदराखाली घेतलं होतं. अभूतपूर्व गोष्ट. बघा काय घडलं. अक्षरशः सती अनुसयाची जी गोष्ट घडली तशीच घडली नाही का, की अनुसयाने सुद्धा भगवंतानी या तिन्ही देवतांनी सांगितलं होतं की आम्हाला तू विवस्त्र अन्न वाढ, तरच आम्ही अन्न ग्रहण करू, नाहीतर आम्ही अन्न ग्रहण न करता जाऊ, तुला पाप लागेल. कारण अतिथी देवो भव. सती आहे म्हणतेस ना, परीक्षाच बघत होते तिन्ही देव. किती कशा परीक्षा बघितल्यात बघा. जशी कृष्णाने आज परीक्षा बघितली, तशी सती अनुसयाची बघितली. अशीच परीक्षा ह्या गुरूंनी सुद्धा बघितली. तुकाई महाराजांच्या, आपल्या महाराजांच्या गुरूंनी बघितली. आणि सगळ्या ठिकाणी असाच चमत्कार घडला की तुकाई महाराज अदृश्य झाले. तिथे लहान मूल तयार झालं आणि ते लहान मूल दुग्धपान करत होतं या नवपरिणित स्त्रीचं. विचार करा काय घडलं. ही सतीत्व, ही परीक्षा देहबुद्धी संपूर्ण अर्पण केली. ह्याला म्हणतात संपूर्ण समापन. आणि अर्थात जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी मिळतात. काय मिळत नाही असं सांगा, की लौकिकामध्ये तर कधी कुठली गोष्ट मिळू शकते, परंतु ज्या पारलौकिक गोष्टी त्या सगळ्या मिळतात. पण अशा प्रकारे जेव्हा देहबुद्धी संपते तेव्हा, आणि या ठिकाणी सुद्धा हेच घडलं. या सर्व ठिकाणी हेच घडलं की जे आपल्या गुरूंचे गुरु होते तुकाई महाराज, त्यांनी ही लीला केली. आणि नंतर थोड्या वेळाने जेव्हा दरवाजा परत बंद करायला लावला तेव्हा ते मूल अदृश्य झालं होते. ते मूल नव्हे, गुरु सापडले कुठे तर एका नदीच्या किनाऱ्यावर. दरवाजा बंद असताना तिथून अदृश्य झाले. सती अनुसया जी होती ती विवस्त्र झाली खरी, पण विवस्त्र होता क्षणी इथे हे तीन देव आहेत ते लहान मूल बनले. अर्थात दत्तात्रयांचा अवतार झाला. अत्र नसूया करी निमित्त प्रगटो जग कारण निश्चित, ब्रह्मा हरिहर न अवतार शरणागत न तारणहार. हे म्हणलंच ना दत्तभावनेमध्ये. ते घडलं की तिने अनन्य भावाने प्रार्थना केली की मी माझ्या पतीच्या आज्ञेचं पालन करते आहे, सती आहे मी, आणि आलेल्या अतिथ्याला मी कधीही परत जाऊ देणार नाही. आणि म्हणून जे काय असतील ते देव बघतील आणि माझा पती बघेल, मला काही बघायची गरज नाही. आणि जेव्हा तिने असं केलं तेव्हा 3 बालकं निर्माण झाली ना, आणि दत्तात्रयांचा अवतार घडला. आणि तसंच या ठिकाणी भगवंतानी पण केलं. भगवंतानी काय केलं, भगवंत तर लहानच होते, परंतु जी काही थोडीफार बुद्धी शिल्लक होती देहबुद्धी, त्या देहबुद्धीला त्याने जाळून टाकलं. आणि गोपिकांचं जेव्हा देहबुद्धी झाली तेव्हा भगवंत म्हणाले की आता मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने तुमची ही पूजा सफल झालेली आहे, तुमची साधना आता पूर्ण झालेली आहे. आणि आता पुढे काय घडेल तर पुढे ह्याच शरद ऋतूमध्ये मी जेव्हा लीला करीन किंवा मी जेव्हा विहार करीन तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर असाल. तोपर्यंत भगवंताने विहार केला नाही. जोपर्यंत त्याला खात्री पटत नाही की माझ्या भक्तांची देहबुद्धी संपली नाही, तोपर्यंत आपण भगवंताच्या जवळ जात नाही. एक अंतरावरच राहतो. भगवंत आपल्याबरोबर असतो पण अंतरावर असतो. जेव्हा हे अंतर संपवायचं असेल तर माझी देहबुद्धी गेली पाहिजे. ती देहबुद्धी किती जाते याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे. आणि या सर्व गोपिकांची देहबुद्धी समाप्त झाली आणि म्हणून भगवंत म्हणाले की तुमचं व्रत पूर्ण झालेलं आहे, तुमच्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत, तेव्हा तुम्ही आता निशंक मनाने घरी जा. लवकरच पुढच्या ऋतूमध्ये, या ऋतूमध्ये मी विहार जेव्हा करीन तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर असाल. त्याच्यानंतर भगवंतांनी विहार केलेलं त्याचंही खूप सुंदर वर्णन आहे की विहार कसा केला, काय केला, खूप सुंदर वर्णन आहे भगवंताचं. पण हे करण्यापूर्वी त्यांनी यांची देहबुद्धी जी आहे ती नष्ट केली. आणि अशा प्रकारे भगवंतांनी ही वस्त्रहरणाची एक लीला केली, ज्या लीलेमधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सर्व लीला भगवंतांनी केल्या, त्यातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, त्यातून बोध घेऊ शकतो. आणि आपल्याला तेव्हा हे लक्षात येईल की आम्हाला काय टार्गेट गाठायचं आहे, कुठे जायचं आहे, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, हे काही अंशी आम्हाला या भागवतातून समजू शकतं. भगवंतांनी जेव्हा हे सगळं यांना सांगितलं की आता तुमची
सर्व व्रताचं जे आहे फळ तुम्हाला मिळणार आहे, तुमचं व्रत सफल झालं आहे. अर्थात त्यांना खूप आनंद झाला. मग भगवंतांना त्यांना म्हणाले की आता तुम्ही मात्र तुमच्या घरी निघून जा. हे सांगितल्यावर सुद्धा त्यांना घरी जायची इच्छा नव्हती, परंतु भगवंताची आज्ञा आहे म्हणून त्या घरी निघाल्या. अर्थात निघताना सुद्धा मनामध्ये त्यांच्या फक्त भगवंत होते. भगवंताच्या चरणाचं ध्यान करतच त्या तिथून घरी गेल्या, प्रजामध्ये परत गेल्या. आणि अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या या प्रिय अशा गोपिकांचं जे आहे ते खऱ्या अर्थाने त्याची देहबुद्धी जाळली आणि त्यांना आपल्या समीप आणलं. आणि त्याच्यासाठी ही अतिशय सुंदर अशी ही लीला वस्त्रहरणाची त्यांनी केली. त्याच्यानंतर सुद्धा भगवंताने अनेक लीला केल्या आहेत. अर्थात या सर्व लीलांचा आपण जो भाग आहे तो पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक 115 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.